यानंतर आता आपण थेट जाऊयात शिंदे गटाचे नेते मंत्री दीपक केसरकर यांच्या पत्रकार परिषदेत। राज्य शासन जो जो खर्च करतो त्याला ऑडिट असतं, एवढं सुद्धा मंत्री झालेल्या माणसांना कळत नसेल तर ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं मागच्या शासनाचा ज्यावेळेला डावोसचा दौरा झाला त्यावेळेला 74,000 कोटीची गुंतवणूक दाखवण्यात आली, त्याच्यापैकी 50,000 कोटीची गुंतवणूक ही आमच्याच 20 कंपनीची होती आणि उरलेली जी गुंतवणूक होती त्याच्यामध्ये फक्त 14,000 कोटीची गुंतवणूक ही परदेशी गुंतवणूक होती। तिचा महिंद्रा अँड महिंद्राचा करार झालेला होता जो जवळजवळ 10,000 कोटीचा होता, त्याच्यापैकी 2,000 कोटीची गुंतवणूक ही परदेशी गुंतवणूक होती। म्हणजे ज्या लोकांना फक्त 14,000 कोटीची गुंतवणूक आणता आली आणि तीच 1,40,000 कोटीची गुंतवणूक आल्यानंतर त्याच्याबद्दल काहीतरी स्टेटमेंट काढणं हे किती हास्यास्पद आहे हे महाराष्ट्राची जनता समजू शकते। ठीक आहे, आम्ही वयामुळे अनुभव नाही वगैरे एवढं समजू शकतो, परंतु म्हणून रोज काहीतरी बोलायचं आणि स्वतःचं हास्य करून घ्यायचं। आणि त्याच्यापेक्षा सुद्धा वाईट गोष्ट अशी आहे की जे लोक आमच्यासारखी लोक जी ठाकरे कुटुंबियांचा अतिशय सन्मान करतात, उद्धव साहेबांच्याबद्दल एखादी गोष्ट सांगायची असेल तरी मी कधी सांगण्याचं ते टाळतो, त्याच उद्धव साहेबांना ते एक्सपोज करतात असं मला स्वतःला वाटतं। कारण एक साधं उदाहरण मी आदित्यांना सांगतो, त्यांनी उद्धव साहेबांशी बोलावं, खात्री करून घ्यावी। ज्यावेळेला रॉयल फॅमिलीमध्ये असं आहे की त्यांच्याकडे ज्यावेळेला सरप्लस पैसे होतात त्यावेळेला गुंतवणुकीसाठी त्यांचे दौरे असतात, चार्टर्ड फ्लाईटनेच असतात। जगभरातली लोक चार्टर्ड फ्लाईटनेच येत असतात, त्याच्यामुळे चार्टर्ड फ्लाईटने गेलं म्हणजे फार मोठा गुन्हा गेला असं म्हणणं हे सुद्धा एवढं हास्यास्पद आहे की साधारण तत्व असं असतं की चार्टर्ड फ्लाईट जी जाते तीच तिथं थांबते आणि घेऊन येते। मुख्यमंत्री महोदयांचं कमर्शियल फ्लाईटचं बुकिंग होतं, परंतु सीएम साहेबांचा दौरा लागल्यानंतर त्या दौऱ्याला मुख्यमंत्री राहणं आवश्यकच होतं। ते सुद्धा 37,000 कोटी रुपयाचे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत, हे केवढं मोठं एक इश्यू झाला असता, महाराष्ट्रामध्ये झाला असता, स्वतःच्या पंतप्रधानांचा तो अपमान ठरला असता आणि त्याच्यामुळे जे फ्लाईट जातं त्याच फ्लाईटमधून आपण परत येतो। टेक्निकल फ्लाईटमुळे जर्मनीमध्ये हे फ्लाईट डिले झालं, ठीक आहे, तांत्रिक अडचणी ह्या कोणाच्या हातामध्ये नसतात, परंतु आपण किती तास काम करतो ह्याला फार महत्त्व असतं। 76 तास हे मुख्यमंत्री जर्मनी डावोसमध्ये होते, स्वित्झर्लंडमध्ये, आणि डावोसमधून ते फक्त 4 तास झोपलेले आहेत। 72 तास त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केल्या, वेगवेगळ्या गुंतवणुका आणल्या, त्यांना भेटायला अनेक देशांचे जे प्रमुख आले त्याची सुद्धा वेगवेगळ्या तऱ्हेने हिणवण्याचा प्रकार हा सुद्धा घडला। म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या पातळीवर गेलेलं आहे याचा विचार केला पाहिजे। 1,40,000 कोटी रुपये ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये येतात त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही परदेशी गुंतवणूक ही जर भारतामध्ये करायची असेल तर भारतामधलं त्याला रजिस्ट्रेशन असायला लागतं। कोका कोलाला भारतामध्ये गुंतवणूक करायची होती, त्याला कोका कोला इंडिया लिमिटेड नावाची कंपनी त्याला स्थापन करायला लागली। मायक्रोसॉफ्टला ज्यावेळेला भारतामध्ये गुंतवणूक करायची होती त्याला मायक्रोसॉफ्ट इंडिया लिमिटेड नावाची कंपनी रजिस्टर करायला लागली। एवढं सर्वसामान्य ज्ञान सुद्धा ज्यांना नसेल त्यांनी असं बोलणं हे मला असं वाटतं की एका तऱ्हेने एक ठाकरे कुटुंबियांचे एक विशिष्ट लेवल असते, त्यांनी कुठल्या तरी एखाद्या आपल्या प्रवक्त्याला असं बोलायला सांगितलं पाहिजे की जेणेकरून आता मी तुम्हाला उदाहरण दिलं की परदेशाचं शिष्टमंडळ आलं इथं गल्फ कंट्रीजचं, त्यांच्यासोबत स्कॉटलंडमध्ये असलेले माझे एक मित्र होते, त्यांनी मला सांगितलं की त्यांना महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करायची आणि त्यांना मुंबईला यायचं आहे। त्यावेळेला मी मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की तुम्ही यांना वेळ द्या, छोटी इन्व्हेस्टमेंट नसते, ते एकाला 20,000, 25,000, 50,000 कोटीची गुंतवणूक ही मंडळी करत असतात, त्यांच्याकडे तेवढे सरप्लस पैसे असतात दरवर्षी। त्यांनी मला सांगितलं की आपल्याला वेळ नाही आहे म्हणून, आणि त्यांच्या सेक्रेटरीने असं सांगितलं की तुम्ही ह्यांना वेळ नसेल तर तुम्ही इंडस्ट्रीज मिनिस्टरना सांगा। तर मी परत कळवलं की इंडस्ट्रीज मिनिस्टरना तुम्ही या, भेटायला या, त्यांनी चक्क नकार दिला। म्हणजे मुंबईत असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीशी एवढे काळजी करणाऱ्या लोकांना हे बोलण्याचा अधिकार आहे का हे समजलं पाहिजे। आमच्यासारखी लोक तळमळत असतात की काही अगदी छोट्यात छोटी गुंतवणूक, 4 तारीखला माझं जर्मन कॉन्सुलेट बरोबर मीटिंग आहे, त्याच्यामध्ये जशी गुंतवणूक ते माझ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे एज्युकेशनमध्ये करायला ते इच्छुक आहे, तसंच टुरिझममध्ये करायला इंटरेस्ट आहे। टुरिझम हे काय माझं खातं नाही, परंतु आम्ही टुरिझमची माहिती मागून कशा तऱ्हेने गुंतवणूक कोकणामध्ये येईल त्याच्यासाठीच प्रयत्न करतोय। आंतरराष्ट्रीय ज्याला मराठी परिषद घेतली
त्यावेळेला आम्ही गुंतवणुकीसाठी वेगळं एक चॅप्टर निर्माण केला. त्या गुंतवणुकी ज्या येणार आहेत त्या अलैदा आहेत. त्याच्यापैकी अनेक लोक डाऊसला आलेले होते, जे मुंबईला आले ते. शेवटी तुम्हाला महाराष्ट्राबद्दल प्रेम पाहिजे, महाराष्ट्राबद्दल अभिमान पाहिजे. ज्याला 2 मजली त्या ठिकाणी आपला पॅव्हेलियन होता, जो जगातल्या पहिल्या 5 क्रमांकामधला होता. अनेक लोक त्या ठिकाणी आले, मित्तल आले, श्री रविशंकर आले, सर्वांनी कौतुक केलं केवढं भव्य महाराष्ट्र शेवटी भव्य आहे आणि महाराष्ट्र भव्य राहायला पाहिजे. मराठी भवनाबद्दल काल मी मीटिंग घेतली, त्याच्या शेजारी माझ्या एज्युकेशन डिपार्टमेंटचा प्लॉट आहे. मी सांगितलं मराठी भवनाची बिल्डिंग ही सर्वोत्कृष्ट बिल्डिंग मुंबईमधली असली पाहिजे. एवढा मराठीबद्दल मला अभिमान आहे. मराठीची सगळी डिपार्टमेंट जी नवी मुंबईमध्ये नेली होती आणायला सांगितली. मराठी माणसा ज्याच्यामुळे शिवसेना उभी आहे त्या मराठी भाषेचं भले तुम्ही इनिशिएट केलं असेल, पण तुम्हाला हे माहिती नव्हतं का की तुम्ही एज्युकेशन डिपार्टमेंटचा एक प्लॉट अर्धा केला आणि तो त्या मराठी भवनासाठी दिला. मग एज्युकेशन डिपार्टमेंटशी तुम्ही का बोलला नाही? ह्याला दूरदृष्टी म्हणतात. तुम्हाला एवढा मोठा प्लॉट दिला 1200 कोटी रुपयाचा. जगभरामध्ये जी ॲक्वेरियम आहेत ही जमिनीच्या खाली आहेत. 1200 कोटीची आमची जमीन आहे शासनाची, त्याच्यावर त्यांनी केलेला प्लॅन बघा. आणि म्हणजे लहान मुलांच्या हातामध्ये, मी असं लहान मुलं असं म्हणत नाही, परंतु युवक असतात, त्यांनी मॅच्युरिटी आणली पाहिजे. आपण शेवटी शासनासाठी काम करतो. अनेक मुख्यमंत्री आमचे चार्टर फ्लाईटने पूर्वीच गेलेले आहेत. भारतातले अनेक मुख्यमंत्री चार्टर फ्लाईटने हे करतात. आणि पंतप्रधानांचा दौरा असताना तुम्ही जर अशी टीका करत असाल ती गैरलागू आहे. महाराष्ट्राला अभिमान आहे शिंदे साहेबांचा की दिवस रात्र ते काम करत असतात आणि तेच काम त्यांनी डावसला जाऊन केलं. महाराष्ट्रातल्या कंपन्या 30 ते 40 कोटीचे करार झाले, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या कंपन्या होत्या. अहो मग त्यांच्या वेळेला जी महिंद्रा कंपनी होती ती काय इंटरनॅशनल कंपनी आहे का? एक गोष्ट लक्षात घ्या की कंपनीमध्ये परदेशी गुंतवणूक असते आणि परदेशी गुंतवणूकदार जे असते त्यांना हेड ऑफ द स्टेट बरोबर करार करायचा असतो. आणि त्यांचे जे प्रिन्सिपल असतात त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्यांना अगोदर आमची हाय पॉवर कमिटीची मीटिंग घेतली, त्याच्यामध्ये आपण त्यांना सवलती देण्याच्या बद्दलचे निर्णय घेतला, 100% घेतलाय. परंतु त्यांचे परदेशी गुंतवणूकदार असतात, त्यांना भारताशी करार करायचा असतो आणि तो डावसला होतो. एवढं साधं जर कॉमन सेन्स कोणाला नसेल तर त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही, त्यांच्यावर टीका करणार नाही, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण त्यांनी एखादा प्रवक्ता नेमावा त्याच्या माध्यमातून, जेणेकरून आम्हाला उत्तर देताना सुद्धा आम्हाला अत्यंत संयम पाळायला लागतो. हे उदाहरण सुद्धा मी मुख्यमंत्री महोदयांचं दिलं नव्हतं. मुंबईत असताना जे परदेशी शिष्टमंडळाला भेट नाकारतात असे सुद्धा मुख्यमंत्री होऊन गेले आणि 76 तासामधले 72 तास काम करणारे सुद्धा मुख्यमंत्री होऊन गेले. आणि त्यांच्यावर टीका का करतात? आलेला मनुष्य मोदी साहेबांच्याबद्दल विचारणारच, कारण मोदी साहेब ही इंटरनॅशनल फिगर आहे. मग त्यांच्याबद्दल चौकशी केली आणि तिथल्या पॉलिटिकल ह्याच्याबद्दल चौकशी केली. अनेक कौन्सिलेटमध्ये ज्यावेळेला मी जातो त्याला अनेक पॉलिटिकल बाबीबद्दल कौन्सिलेट विचारतात, कारण त्यांचं ते कामच आहे पॉलिटिकल ह्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवणं. आणि त्याच्यामध्ये एवढं मोठं काय आहे, ज्यावेळेला त्यांनी विचारलं एखाद्या देशाच्या पंतप्रधानांनी की तुम्ही त्यांना जाणून घ्यायचं असतं की तुमच्या ह्याच्यामध्ये राज्य कोणाचं आहे, मोदी साहेबांची तुमची अलाइनमेंट आहे, जे त्यांच्याबद्दल त्यांना अट्रॅक्शन आहे, की दुसऱ्या कुठल्या ह्याचं आहे, की जे लोक असे काही निर्णय घेत असतात की ज्यांच्या मध्ये त्यांची गुंतवणूक सेफ नसते. अनेक निर्णय भारतामधल्या अनेक राज्यांनी असं केली आहेत की पुढच्या काळामध्ये ही राज्य दिवाळखोर होणार आहेत. आणि मग त्याच्यामुळे मताचं राजकारण करायचं की लोकांच्या हिताचं राजकारण करायचं हे ज्या त्या राज्याने ठरवायचं असतं. आणि त्याच्यामुळे राज्याचे ज्यावेळेला प्रमुख जातात देशाचे, आणि महाराष्ट्र हा एका देशाच्या साईजचा आहे, जर्मनीपेक्षा मोठा महाराष्ट्र आहे. जर्मनीचे जर या ठिकाणी पंतप्रधान येणार असतील तर ते कमर्शियल फ्लाईटने, काही लोक येतात, अनेक लोक चार्टर फ्लाईटने येतात, 90% लोक चार्टर फ्लाईटने येतात. आणि मुख्यमंत्री चार्टर फ्लाईट अवॉइडच करतात. त्यांनी कमर्शियल फ्लाईटचं बुकिंग केलेलं होतं. सीएम साहेबांचा दौरा लागला, त्यांना ताबडतोब येणं आवश्यक होतं, त्याच्यासाठी चार्टर फ्लाईट बुक करायलाच लागते. आणि गव्हर्नमेंटचा झालेल्या प्रत्येक पैशाला ऑडिट असतं. कुठेही एखादं बुकिंग काय करायला लागलं, अमुक लागलं आणि शिष्टमंडळाचं असलं तरी त्याच्यामध्ये सगळे त्या डिपार्टमेंटशी संबंधित असतात. एखादं झालं तर ते पैसे सुद्धा त्यांच्याकडून वसूल केले जातात, 1,00,000-2 लाख रुपये सुद्धा, एवढे छोटी रक्कम सुद्धा वसूल केली जाते. एवढं ऑडिट स्ट्रिक्ट असतं भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे ज्या लोकांना अनुभव नाही त्यांनी अशी सारख्या मिटिंग घेतल्या तर आमचा सुद्धा वेळ जातो. मला आता सगळ्या महाराष्ट्रातली मुलं ही ना, मला इथे लेट मी कम्प्लीट, आज महाराष्ट्रातली सगळी मुलं तिथे पेंटिंगचे हे करतायत. हायेस्ट भारतामधल्या मुलांचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे परीक्षा पे चर्चाला. मला त्यांचं कौतुक करायला गेलं पाहिजे. त्याच्याऐवजी हे जे काय खोटे आरोप करतात त्याचे उत्तर देण्याची माझ्यावर पाळी येते. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी थोडासा संयम राखला पाहिजे. ठीक आहे, सत्ता गेली, एवढं एकदम डोक्यामध्ये घालण्याचं काही कारण नाही.
एवढं अस्वस्थ होण्याचं कारण नाही आणि वाटेल ते बोलण्याचं सुद्धा कारण नाही, असं मला स्वतःला वाटतं. एक महत्वाचा विषय तुमची सत्ता आल्यानंतर असं दिसतंय की जे शिंदे गटासोबत जे आमदार आलेले आहेत त्यांच्या वर्तणुकीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. संतोष बांगरांनी पुन्हा एकदा आता एका प्राचार्याला मारलंय. याच्या आधी पण त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याच्यावरती कारवाई करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते एकनाथ शिंदेनी सुद्धा आश्वासन दिलं. आता जवळपास 4 महिने झाले त्यावर कारवाई झालीच नाही, पण आता पुन्हा एकदा हे प्रकरण घडतं. नाही बघा, प्रकरण घडलेलं असेल तर त्याच्यावर होम डिपार्टमेंट कारवाई करणार. आमच्या दृष्टीने आमदार असतील, सर्वसामान्य लोक असतील, सर्व सारखीच असतात आणि त्याच्यामुळे असं म्हणण्याचं कारण नाही. आम्ही बांगर साहेबांची चर्चा करू, त्यांनी संयम राखला पाहिजे, शांतता राखली पाहिजे, असं आम्हाला सुद्धा वाटतं की शेवटी एखादे आमदार असले तरी ते आमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांच्यावर आमच्या सरकारची सुद्धा इमेज 100% असते, हे मला मान्य आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. अनेक वेळा आपण लक्षात घेतलं पाहिजे की बांगर हे ॲग्रेसिव्ह आहेत, परंतु ते कॉजसाठी भांडत असतात. मागच्या वेळेला ज्याला एकदा आहारामध्ये तो काही आढळलेलं होतं त्यावेळेला त्यांनी अशा तऱ्हेचं वर्तन घडलेलं होतं. कदाचित ह्यावेळेला असं काही कॉज असू शकेल, पण कुठलाही कॉज असेल तरी मारहाण होता कामा नये. याच्याबद्दल आम्ही आवश्यक त्या सूचना देऊ. आवश्यक ती कारवाई करत असताना कुठेही आमदार आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई झालेली नाही असं होणार नाही, एवढं मी आपल्याला तुम्ही हेच सांगताय की कारवाई केली जाईल, मात्र वारंवार अशा घटना घडत आहेत. वारंवार अशा घटना घडत असतील तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की निश्चितपणे ही चर्चा कोणी केली पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांची मी बोलेन आणि बांगर साहेबांशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत, मी त्यांच्याशी बोलेन. आपण नेहमी संयम बाळगला पाहिजे, ही आमच्या सर्वांचीच भूमिका आहे. तीच भूमिका आमच्या आमदारांनी सुद्धा पाळावी अशी आमची अपेक्षा आहे. लोकांवर अन्याय होतो त्याला शिवसैनिक पेटून उठतो, तर निश्चितपणे आम्ही शिवसैनिक आहेत, ते शिवसैनिक आहेत धाडाचे आणि त्याच्यामुळे पेटून उठले असले तरी आमदार झाल्यानंतर आपल्याला मर्यादा येतात आणि ह्या मर्यादेचं पालन त्यांनी केलं पाहिजे असं माझं सूचना आहे. कणकवलीमध्ये वैभव नाईक आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काल वाद झाला, तो एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतो, काय तथ्य आहे? एक गोष्ट अशी आहे बघा, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीबद्दल मी कॉमेंट करणं हे योग्य होणार नाही. शेवटी असा वाद झालेला असेल तर ही गोष्ट तुम्ही वैभव नाईकांना विचारणं किंवा स्थानिक भाजपच्या लोकांना विचारणं योग्य ठरेल. मी आपल्याशी जे बोलतो किंवा महाराष्ट्रातल्या जनतेशी जे बोलतो, जे शिवसैनिकांशी जे बोलतो, आपण बघा की मी आमची बाजूच समजावून सांगितली, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना कळलं की ह्याच्यामध्ये यांचा काही दोष नाही आहे. एक पुढच्या काळात असे सुद्धा खुलासा येईल की कशा रीतीने जी लोक बोलतात आणि सांगतात की आमची फसवणूक झाली, खरं तर त्यांनी इतरांची फसवणूक केलेली आहे, हे सुद्धा मी योग्य वेळेला जनतेच्या समोर आणेन. हे आणून मला कोणाचा कमीपणा नाही करायचा आहे, परंतु ज्याला तुम्ही आमच्याबद्दल बोलता त्यावेळेला आम्हाला जर मिंदे सरकार म्हणत असाल तर तुम्ही काँग्रेसचे मिंदे आहात, तुम्ही राष्ट्रवादीचे मिंदे आहात, आता तर तुम्ही वंचितचे सुद्धा मिंदे झालेले आहात. आतापर्यंत लोक मातोश्रीवर यायचे, तुम्ही मातोश्रीच्या बाहेर पडून ज्यावेळेला अशा तऱ्हेचे करता त्यावेळेला तुम्ही कुठल्या लेवलला गेला. बाळासाहेबांनी जे महात्म्य उभं केलेलं आहे, मातोश्रीचं जे महत्त्व होतं ते कमी होत असेल तर आमच्यासारखी लोक जी नंतर आली शिवसेनेमध्ये त्यांना सुद्धा मातोश्रीचं महत्त्व माहिती आहे, बाळासाहेबांचं महत्त्व माहिती आहे. ज्यावेळेला बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होतं, अख्खी फॅमिली होते आणि तुमचं ज्या ठिकाणी खुर्ची मोकळी दिसते त्याला आम्हाला ह्याच्या स्टेजवर बसणं असा विचार तरी तुम्ही कसं करू शकता. संसदीय ह्याच्यामध्ये एक परंपरा राहिलेली आहे की ज्यांचं तैलचित्र असतं त्यांच्या कुटुंबियांना मानाने बोलवलं जातं आणि त्यांना स्टेजवर बोलवलं जातं. हे स्पष्ट असताना आणि अध्यक्षांनी स्वतः निमंत्रण दिले असताना सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं. बाळासाहेबांचं तैलचित्र लागणं, अनेक नेते होऊन गेले, त्यापैकी किती लोकांची चित्र लागलेली आहेत विधानसभेची, याचा विचार करा. लागू शकत नाहीत. हे एक असामान्य असं व्यक्तिमत्व होतं जे कधीही सत्तेच्या मागे धावले नाहीत. त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये, भारताच्या जनतेच्या मनामध्ये आणि त्यांच्या एका शब्दाला सरकार हलत होती, जनता हलत होती आणि ते त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ज्याच्यामध्ये स्वार्थाचा लवलेश नव्हता. स्वतःची सत्ता आल्यानंतर सुद्धा ज्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही असे बाळासाहेब होते आणि त्या बाळासाहेबांचा अभिमान संपूर्ण महाराष्ट्राला आहे. मग त्यांच्याच घरातल्या लोकांनी त्याच्यामध्ये सुद्धा राजकारण करावं याच्यासारखी दुर्दैवी दुसरी बाब नाही असं मला स्वतःला वाटतं. प्रशासकापासून बीएमसीची जी कंत्राट आहेत किंवा आता आदित्य ठाकरे म्हणतात की कंत्राट देण्यामध्ये फेव्हरिझम होत आहे किंवा आता असं दिसतं ते म्हणतात मुंबईमध्ये 400 किलोमीटरचं रस्ते तुम्ही कुठून केले असे प्रश्न उपस्थित केले. बघा, आदित्य ठाकरे हे उत्कृष्ट कंत्राटदारांचे प्रतिनिधी आहेत. ज्यांना कंत्राट मिळत नाहीत त्यांची उत्कृष्ट बाजू ते मांडतात. कारण कंत्राटदारांशी त्यांचे संबंध आहेत की नाही ह्याच्यावर मी आरोप करणार नाही,
परंतु जे कंत्राटदार त्यांच्याकडे येतात आणि स्वतःला कंत्राट न मिळाल्याबद्दल ज्यांना पोटदुखी झालेली असते, शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्हाला जर स्टँडर्ड काम पाहिजे असेल तर त्याला स्टँडर्ड नॉर्म्स एस्टॅब्लिश करायला लागतात. आतापर्यंत मुंबई महापालिकेची ख्याती काय राहिली की आदल्या दिवशी रस्ता करायचा आदल्या वर्षी आणि पुढल्या वर्षी त्याच्यावर खड्डे पडायची, ही ख्याती राहिलेली आहे. मग ही ख्याती तुम्ही का नाही बदलली? 400 किलोमीटरचे रस्ते करणं हे आमचं स्किल आहे, तुम्ही आम्हाला शिकवण्याचं कारण नाही. ज्यांनी समृद्धी महामार्ग बांधला एवढा मोठा, त्या एकनाथ शिंदेना तुम्ही शिकवण्याची आवश्यकता नाही आहे. समृद्धी महामार्गाला किती विरोध केला गेला, तो कोणी केलेला होता, हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणजे मतासाठी कुठलंही राजकारण करायचं याच्या पलीकडे जाऊन आपल्या पक्ष नेतृत्वाला प्रसंगी थोडंसं नाराज करून शिंदे साहेबांनी तो रस्ता बांधलेला आहे. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला केवळ सांगतो की रस्त्यामुळे तर हे पोटहोल कमी होतीलच. सध्या आमची एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटची चर्चा चालू आहे आणि लखनौला जो प्रयोग केला की 30% हवेतलं प्रदूषण कमी करायचा, तो प्रयोग सुद्धा आम्ही करतोय. तुम्ही का नाही केलं? तुम्ही एन्व्हायरमेंट मिनिस्टर होता ना. तुम्हाला एवढंच सांगायचं की मला कोणावर टीका नाही करायची. ज्या लोकांचा दिवस 11 नंतर सुरू होतो त्यांनी दिवस रात्र काम करणाऱ्या लोकांवर टीका करू नये. काम करणारा मनुष्य चुकू सुद्धा शकतो, पण काम न करू शकणाऱ्या लोकांना त्यांच्यावर टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही. हे मला नाईलाज असतो इथं मुद्दाम सांगावंसं वाटतं. सर, फडणवीस आणि शिंदे सरकार स्थापन झालं होतं त्यावेळेस राज्यपालांना कुठलंही निमंत्रण दिलं नाही असा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर महेश तपासे यांनी या संदर्भात माहिती देखील दिली. एक बघा, छोट्या मी तुम्हाला सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टींबद्दल मला डिटेल्स अशी माहिती असू शकत नाही. याला काय महत्व आहे सांगा. महाविकास आघाडी सरकार फडणवीसांना अटकवण्याचा प्रयत्न करत होती, त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत. हे बघा, ही गोष्ट 100% अशासाठी सत्य आहे की महाजनांना अडकवण्यासाठी काय कॉन्स्पिरसी महाराष्ट्रामध्ये झाली हे सर्वांनी बघितलेलं होतं. आणि अशा कॉन्स्पिरसीमध्ये फडणवीस साहेबांचं सुद्धा नाव गुंतवायचं असे सुद्धा प्रयत्न चालू होते. आपल्याला विरोध करणाऱ्याला अटक केलंच पाहिजे आणि तो आपला अधिकार आहे. म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार म्हणणाऱ्या महाराष्ट्राची ही लोकमान्य टिळकांची ही भूमी आहे. त्या ठिकाणी माझ्यावर टीका करणाऱ्याला प्रत्येकाला अटक करणं हा जणू माझा अधिकार आहे असं समजणाऱ्यांचं राज्य येणं हेच मुळात किती चुकीचं आहे हे आपण समजून घ्या. सत्तेवर बसल्यानंतर मनुष्य किती बदलू शकतो याला सुद्धा लिमिटेशन असतं. आमच्यासारखी लोक जी त्यांच्यावर प्रेम करतात त्यांना असं वाटतं की असं घडायला नको, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शेवटी टीका सुद्धा ऐकायची तयारी पाहिजे आणि सातत्याने लोकांवर टीका करत असताना ही टीका आपल्यावर उलटणार आहे हे सुद्धा ऐकण्याची तयारी पाहिजेच. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आम्ही जे बोलू ते ऐकण्याची सुद्धा तयारी ठेवा ना. आता राजभवनात जर ती बातमी आलेली आहे, राजभवनाकडनं ती बातमी आलेली आहे, आरटीआय कार्यकर्त्यांनी ती माहिती काढलेली आहे की ते म्हणतायत की कुठल्याही प्रकारचं निमंत्रण दिलं नाही. महेश तपासे असं म्हणतात की हे सरकार जे आहे ते असंवैधानिक आहे आणि तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शपथविधी देण्यास परवानगी घेतली. एक गोष्ट अशी आहे की हे लोक मोठे कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट आहेत, बरोबर आहे ना. त्यांनी कोर्टामध्ये जावं ना. आज सुद्धा कोर्टामध्ये केस सुरू आहे ना. तुम्हाला एकतरी स्टे मिळाला का? काहीही बोलायचं, काहीही करायचं, शेवटी राज्य हे घटनेवर चालतं. आणि ज्याला राज्यामध्ये गुंतवणूक येत नाही म्हणून टीका करणाऱ्या लोकांनी राज्याची बदनामी करायची हे कितपत योग्य आहे ह्याचा त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे. शेवटी तुम्हाला कसलीही हे नाही, स्वतःच्या सत्तेच्या पलीकडे तुम्हाला कसलीही काळजी नाही आहे. आपण ज्याला राज्याची बदनामी करतो त्याचा परिणाम राज्यामध्ये येणाऱ्या गुंतवणुकीवर होऊ शकतो, तिथल्या तरुण मुलांच्या नोकऱ्यावर होऊ शकतो. केवळ जणू का आपल्याला तळमळ आहे असं भासवायचं, त्याचं राजकारण करायचं आणि त्या राजकारणावर स्वतःची पोळी भाजून घ्यायची. हे प्रकार बाळासाहेब जर असते तर त्यांनी कधीही सहन केले नसते, एवढं मी तुम्हाला 100% सांगतो. राज्यपालांनी आपल्याला निमंत्रण पाठवलं होतं का? शपथविधीसाठी आपल्याला हे बघा, याचा खुलासा आपण राज्यपालांना विचारू शकता. मी राज्यपालांचा प्रवक्ता नाही आहे, मी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रवक्ता आहे आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने मी बोलतो. मी शिंदे साहेबांच्या वतीने बोलतो. कोणाच्याही मनामध्ये अशा काही शंका असतील तर प्रेसमध्ये जाण्याऐवजी कोर्टाचा मार्ग त्यांना मोकळा आहे, जाऊ शकतात ते कोर्टामध्ये. कशासाठी ही स्टेटमेंट काढतात, कशासाठी लोकांची दिशाभूल करतात? कुठलंही सरकार हे राज्यपालांच्या नावाने चालतं. प्रत्येक जी आमचे GR असतं त्याच्या खाली लिहिलं असतं की राज्यपालांच्या आदेशाप्रमाणे. आणि त्याच्यामुळे राज्यपाल आणि राज्य शासन हे एकत्र काम करत असतात. ते राज्यपाल हे हेड आहेत या आपल्या स्टेटचे.
आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे कॅबिनेटचे अधिकार आहेत ते कॅबिनेटचे अधिकार आहेत, राज्यपालांचे अधिकार आहेत ते राज्यपालांचे अधिकार आहे, आणि राज्यपाल ज्या वेळेला शपथ देतात त्याच वेळेला आम्ही मंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून काम करू शकतात. ही वस्तुस्थिती आहे. उगाच काहीतरी बोलत राहायचं आणि मग त्याच्यावरून काहीतरी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची, याच्यापेक्षा तुमचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा द्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये. महाराष्ट्र आज विकासाच्या दृष्टीने घोडदौड करतोय. 37,000 कोटीच्या प्रकल्पांची भूमिपूजन झाली, उद्घाटनं झाली. का तुमच्या काळामध्ये मेट्रो पूर्ण होऊ शकली नाही? का दिवस रात्र कामं त्याची चालली नाही? उत्तर दिलं पाहिजे. कोस्टल रोड झाला, त्याची परमिशन एन्व्हायरमेंटची कोणी आणली? देवेंद्र फडणवीसने आणलेली आहे. मग ते कुठे राजकारण करत नव्हते? तुम्हाला बिनशर्त पाठिंबा मुंबई कॉर्पोरेशनमध्ये दिला, एकही पद न देता 5 वर्ष तुम्हाला पाठिंबा दिला, त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं नाही? त्यावेळेला तुम्हाला भाजप वाईट वाटलं नाही? आणि म्हणून सांगायचं आहे की जनतेने मतदान युतीला केलेलं आहे आणि आम्ही युतीचं सरकार आहे. आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. आमच्यावर हक्क लोकांचा आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल की केवळ तुमच्या नावावर आम्ही निवडून आलेलो, असं होत नाही. पूर्वी सुद्धा आम्ही निवडून आलेलो आहोत. अनेक लोक पूर्वी निवडून आलेली आहेत, दुसऱ्या पक्षातून निवडून आलेली आहेत. तुम्हाला जाणीव झाली की ही लोक आपल्याकडे आली तर आमची स्ट्रेंथ वाढते. कोकणामध्ये, सिंधुदुर्गमध्ये काय परिस्थिती होती शिवसेनेची? मी ज्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेला 50,000 मतं त्यांना सगळ्या इलेक्शनमध्ये मिळायची. मग आम्हाला 1.5 लाख मतं मिळायची. एका वेळेला 1 लाख मतदार एखाद्या नेत्याबरोबर दुसऱ्या पक्षाकडे जातात. ही महाराष्ट्राच्या याच्यामधली पहिली घटना आहे. आणि मग तुम्ही त्या लोकांचा सुद्धा अपमान करणार, म्हणणार की आमच्या याच्यावर तुम्ही निवडून आला. असं चालत नाही राजकारणामध्ये. आम्ही सुद्धा आमच्या तत्वासाठी भांडत असतो, पण तत्वासाठी असलेलं भांडण आम्ही तत्वापुरतं मर्यादित ठेवतो. आम्ही कधी ते व्यक्तिगत पातळीवर आणत नाही. आणि म्हणून त्यांनी लक्षात ठेवावं की व्यक्तिगतरित्या मला अत्यंत आदर हा उद्धव साहेबांच्या बद्दल आहे आणि तो आदर मी वेळोवेळी हे करून दिलेला आहे. आज मी गोष्ट सांगितली फॉरेन इन्व्हेस्टमेंटची, ही घडलेली सत्य घटना आहे. आणि त्यांनी नकार दिला उद्योग मंत्र्यांना, तेव्हा मला बोलायला लागलं उद्धव साहेबांच्या बद्दल. का बोलायला लागलं? मुंबईत असून त्यांनी त्या शिष्टमंडळाला भेटायला नकार दिला. हे घडलेलं आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं नसतं, पण कळायची पार्टी कोणामुळे आली? आदित्यमुळे आली. आणि मला म्हणून वाटतं की आदित्य साहेबांनी बोलताना एक संयम बाळगावा, जेणेकरून आमची बाजू मांडत असताना कुठेही ज्याला उद्धव साहेबांच्याबद्दल बोलायला लागतं त्यावेळेला आम्हाला मनस्वी दुःख होतं. आणि त्याच्यामुळे मी त्यांना अजूनही विनंती करतो की त्यांनी कुठेतरी संयम दाखवावा. सत्ता येते, सत्ता जाते, चालू राहतं. आणि त्याच्यामुळे आपण हातपाय आपटणं हे चुकीचं असतं. आपण शांत राहिलं पाहिजे. आणि तुम्ही जो संयम दाखवता, तुम्ही जे मॅच्युरिटी दाखवता, त्याच्यावर तुम्हाला लीडर बनवायचं की नाही ही महाराष्ट्राची जनता ठरवत असते. तुमच्या कार्यकर्ते तुम्हाला बनवू शकत नाहीत कोणी, महाराष्ट्राची जनता बनवत असते. आणि म्हणून ज्या कोळीवाड्याने तुम्हाला निवडून दिलेलं होतं त्या ठिकाणी उत्कृष्ट प्रॉन्स तयार होतात. तिथला खडकाळ जो भाग आहे त्याच्यामुळे त्यांची साधीशी मागणी होती की तुम्ही स्पॅन वाढवा. भले 50-100 कोटी रुपये गेले असते, पण त्यांचं सुद्धा अनुदान आहे ना तुम्हाला निवडून आणण्यामध्ये, त्यांचे सुद्धा भाग होता. मग त्याच्या पोटापाण्याचा विचार तुम्ही का नाही केला? त्याच्यासाठी शिंदे साहेबांना का यायला लागलं सत्तेवर? याचा अर्थ तुम्ही लोकांना भेटत नव्हता, तुम्ही जनतेची दुःख समजत नव्हता. आणि म्हणून तुम्ही ज्याला अन्याय सहन करत होता राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि काँग्रेसकडून, त्याला तुम्हाला भरील पदं असतील, पण आम्हाला सुद्धा आमच्या लोकांची जबाबदारी असते आणि त्याच्यासाठी उठाव करायलाच लागतो. तो उठाव करत असताना कोणाला आनंद होतो असं बिलकुल नाही, पण मनावर दगड ठेवून हा उठाव करायलाच लागतो. आणि तो उठाव महाराष्ट्राच्या हितासाठी आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे, एवढं मी निश्चितपणे सांगतो. मुझे जरा औरंगाबाद माझी डिफिकल्टी समजून घ्या. इलेक्शन चालू आहे शिक्षक मतदारसंघाचं. माझी नाही मी सांगतो, माझी पनवेलला मीटिंग आहे. आता मला औरंगाबादला जायचं आहे. आदित्य जी हमेशा ऐसी स्टेटमेंट करते रहते हैं जिससे लोगों में कंफ्यूजन पैदा हो जाती है. सरकार जो भी खर्चा करती है उसका ऑडिट रहता है. पूरे जनता को मालूम है कि भारत के ऑनरेबल प्राइम मिनिस्टर मुंबई आने वाले थे और इसीलिए उनको डावोस से वापस तुरंत आना था. तो जो चार्टर फ्लाइट जाती है वही चार्टर फ्लाइट वहां रुकती है और साथ में लेके आती है. अगर हम वहां से भी चार्टर फ्लाइट करते हैं तो वो मुंबई में आएगी और वहां से एम्प्टी वापस ले आएगी. वो फ्लाइट जर्मनी में उसको टेक्निकल रीजन से डिले हो गया तो वो उनके हाथ में नहीं है.
देखिए कौन कितना काम करता है। जो लोग 11 के बाद अपना दिन चालू करते हैं उनको ये कहने के कोई भी हक नहीं है। 76 आवर्स 76 घंटा वो डावोस में रहे, उसमें से 72 घंटा वो डिस्कशन करते रहे। महाराष्ट्र के लिए इन्वेस्टमेंट उन्होंने लाई है। ये जो लोग यहाँ पे क्रिटिसाइज कर रहे हैं, जो उनका डेलीगेशन गया था डाउस में, तो 70 करोड़ की इन्वेस्टमेंट आई थी, उसमें से 50 करोड़ तो हमारा खुद जो एमएसएबी है उसकी इन्वेस्टमेंट थी, तो उसको भी उसमें मिलाया गया। उनके साथ महिंद्रा के चेयरमैन थे, तो महिंद्रा के चेयरमैन ने जो 10,000 कोटी की इन्वेस्टमेंट की, उसमें तो 27 करोड़ की इन्वेस्टमेंट फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट थी। यहाँ पे जो 1,40,000 मतलब 1,36,000 करोड़ के करब के जो एग्रीमेंट हुए हैं, उसमें से 74,000 करोड़ की एफडीआई है। जब एफडीआई आती है तो उसके लिए इन्वेस्टमेंट को इंडियन कंपनी चाहिए। जैसे कोका कोला आ गई इंडिया में, तो कोका कोला इंडिया लिमिटेड उन्होंने कंपनी फॉर्म की। जैसे माइक्रोसॉफ्ट आ गई तो माइक्रोसॉफ्ट इंडिया लिमिटेड कंपनी फॉर्म की। वैसे ही उनके इंडियन पार्टनर्स रहते हैं, उनके थ्रू वो इन्वेस्टमेंट करते हैं। तो ये सब बोलना इतना गलत है कि आज तक कोई महाराष्ट्र के सीएम चार्टर से नहीं गए थे क्या? और प्राइम मिनिस्टर यहाँ आ रहे, इसके बारे में उनको भी मालूम है कि प्राइम मिनिस्टर जब आते हैं और 37,000 करोड़ के यहाँ पे काम होने वाले थे, तो उनका भी स्वागत महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने करना चाहिए। और ये वो आदित्य ठाकरे बोल रहे हैं, जब मैं उद्धव जी को मिला था, वो सीएम थे, तो एक गल्फ कंट्री का हाई लेवल डेलीगेशन आया था, उनको महाराष्ट्र में इन्वेस्ट करना था, और वो सब रॉयल फैमिली के लोग थे। तो मैंने रिक्वेस्ट की उद्धव साहब को कि उनको वो मिले, वो मुंबई में ही थे। तो उन्होंने बोला कि मुझे वक्त नहीं है। तो मुझे उनके जो पर्सनल सेक्रेटरी है, मतलब जो सेक्रेटरी ऑफ सीएम ऑफिस रहते हैं, आशीष कुमार सिंह, उन्होंने बोला कि आप इंडस्ट्रीज मिनिस्टर को बोलिए इनको मिलने के लिए। उनको बोला तो उन्होंने बोला कि उनको इंडस्ट्रीज मिनिस्टर के मिलने के लिए बोलिए। तो उन्होंने इनकार कर दिया मुंबई में आने से। वो आने के बाद वो हेड ऑफ स्टेट से मिलना चाहते हैं, जिनको मुंबई में भी किसी को मिलने के लिए फुर्सत नहीं है, जो महाराष्ट्र के लिए इन्वेस्टमेंट कर रहे हैं, फॉरेस्ट डायरेक्ट इन्वेस्टमेंट कर रहे हैं, तो उनको ये बोलने का हक है क्या? ये मुझे पूछना है। और हम उद्धव जी के बारे में बहुत इज्जत रखते हैं मन में, लेकिन आदित्य जिस तरह से स्टेटमेंट कर रहे हैं, वो अपने खुद के पिताजी को एक्सपोज कर रहे हैं। हमें ये बोलना कभी भी मैंने अपने दिल में रखा था। उनके साथ मेरे एक मित्र थे जो स्कॉटलैंड से थे, वो उनको अकम्पनी कर रहे थे। उन्होंने मुझे रिक्वेस्ट किया, इसलिए मैंने उद्धव साहब को रिक्वेस्ट किया था कि हाई लेवल डेलीगेशन है, जो गल्फ कंट्री के जो क्राउन प्रिंस है वो उसमें है, तो आप उनको मिलिए। 30-40 हजार कोटी की इन्वेस्टमेंट तो इजीली वो कर सकते हैं महाराष्ट्र में। और उन्होंने खुद बोला था कि दिल्ली में आने के बाद वो महाराष्ट्र आना चाहते हैं, क्योंकि उनका एक अटैचमेंट रहता है। वो रॉयल फैमिली से बहुत से लोग मुंबई में पढ़े हुए हैं, जब ट्रीटमेंट की जरूरत होती है तो गल्फ से लोग मुंबई में आते हैं। ये महाराष्ट्र का अटैचमेंट है उनके लिए। और महाराष्ट्र में ऐसे भी सीएम होके गए जिन्होंने उनसे मिलने का इनकार किया। तो आपको क्या, आप क्या केयर करते हैं महाराष्ट्र की यूथ की क्या केयर करते हैं? आप सिर्फ कंट्रोवर्सी करते हैं, और कंट्रोवर्सी पे आपको अपना पॉलिटिक्स करना है। जो बाबा साहब का एक जमाना था कि बाबा साहब को मिलने के लिए मातोश्री पे लोग आते थे, और ये आज बाहर जाते हैं, कांग्रेस को मिलने के लिए जाते हैं, राष्ट्रवादी को लिए मिलने के लिए जाते हैं, वंचित को मिलने के लिए जाते हैं। तो बाबा साहब की जो लिगेसी है वो खत्म कर रहे थे, इसीलिए शिंदे साहब को आगे आना पड़ा। शिंदे साहब कभी भी मुख्यमंत्री नहीं बनना चाहते थे, लेकिन ये हमारी लिगेसी है, ये हमारी शिवसेना की लिगेसी है, जिसे हमें कायम रखना है, और वो हम कायम रखेंगे। और इसीलिए हमारा काम है, आज महाराष्ट्र प्रोग्रेस की तरफ बढ़ रहा है, तो आपको अपना पॉलिटिक्स याद आता है, आपको महाराष्ट्र के बारे में कुछ भी फिक्र नहीं है। इसीलिए वो रोज ऐसे कुछ ये लेते हैं, पीसी लेते हैं, कुछ भी बोल देते हैं। मैंने तो आपको अभी बोल दिया कि 1,40,000 करोड़ में 74,000 का एफडीआई है उसमें। और वो बोल रहे हैं कि पहले से आपने कैबिनेट सब कमेटी की मीटिंग, ये लोग तो 18 महीने कैबिनेट सब कमेटी की मीटिंग नहीं ले रहे थे। हमने तो कैबिनेट सब कमेटी की मीटिंग ली हमारी गवर्नमेंट ने। और जो उनके फॉरेन पार्टनर्स है वो तो हेड ऑफ स्टेट के हाथ से ही अपना करार करना चाहेंगे। ये क्या बोल रहे हैं, कहाँ महाराष्ट्र जा रहा है, इसके बारे में सोचना चाहिए। और शिवसेना को कोई अच्छा वाला नेता देखना चाहिए जो नॉलेजेबल है, जो कुछ सेंसिबल बात करेगा। ऐसा नेता, वो तो अपने परपिता का नाम भी ये कर रहे हैं। आपको मालूम रहेगा शायद कि
कि जिस दिन उनकी जयंती थी, मतलब जो बर्थडे रहता है जिसमें उनका जन्म होता है, वो जन्म की तिथि रहती है, उन्हें उसको स्मृति दिन करके उनके ट्विटर पे डाल दिया था। ये भी करने वाले हैं। तो मैं समझ सकता हूँ कि गलती से एक यंग आदमी गलती कर सकता है, लेकिन इतनी बड़ी गलती जो खुद के ग्रैंडफादर के बारे में हो, जो बहुत पूजनीय है, ये भी पॉलिटिक्स चल रहा है महाराष्ट्र में। विधानसभा में किसी के पोर्ट्रेट लगाना, इतने बड़े बड़े नेता हो गए महाराष्ट्र में, किसी का पोर्ट्रेट नहीं लगाया आज तक पॉलिटिकल लीडर्स का। बहुत सारे जो नेशनल लीडर है उनके पोर्ट्रेट वहां पे लगते हैं, सिर्फ यशवंतराव चौहान जी का पोर्ट्रेट वहां पे है। तो उस कैटेगरी में बाबा साहब का पोर्ट्रेट लगता है और उद्धव साहब की चेयर वहां पे खुली रहती है। तो ये भी एक चीज ऐसी है कि पॉलिटिकल डेमोक्रेसी क्या है, पॉलिटिक्स में और पार्लियामेंट असेंबली का महत्व स्टेट में क्या है, इसके बारे में अगर एक्स सीएम नहीं जानते हैं तो एक ऐसी दुर्दैव की बात है। और ये बाला साहब का सम्मान है जिन्होंने एक भी पॉलिटिकल सीट ये नहीं ली पोस्ट, जबकि उनके एक वाक्य से, उनके एक पुकार से पूरा महाराष्ट्र हिल जाता था, महाराष्ट्र की सरकार को सोचना पड़ता था। ऐसे वो व्यक्ति थे जो अबव पॉलिटिक्स, और उनका जब सम्मान महाराष्ट्र में होता है और महाराष्ट्र के हाईएस्ट हाउस में रहता है और एक्स सीएम उसके लिए खुद नहीं आते, इतना पॉलिटिक्स गिर सकता है महाराष्ट्र का। ये भी हमारे लिए बहुत दुख की बात है। संतोष बांगल लगातार जिस तरह से एक दूसरे को हमला करते नजर आते हैं, कितना वंचित लगता है, क्योंकि एक विधायक भी और सरकार में भी शामिल है। देखिए, वो एक विधायक है, उनको संयम रखना चाहिए। वो एक शिवसैनिक भी है। जो भी उनके आंदोलन रहते हैं वो किसी कॉज के लिए रहते हैं, लेकिन किसी कॉज के लिए कानून के हाथ में लेना ये गलत है। इसके बारे में हम उनसे बात करेंगे और उन्होंने जो भी किया है उसके लिए जो उन पे एक्शन होना है, जो ऑर्डिनरी आदमी पे एक्शन होता है, वो एमएलए पे भी एक्शन होता है। और ये महाराष्ट्र की परंपरा रही है, तो उनको संयम रखना चाहिए। यही मैं कहना चाहूंगा। जब सीएम साहब दिल्ली गए हुए, वो जब वापस आएंगे तो वो उनसे बात करेंगे, मैं भी उनसे बात करूंगा। वो वैसे बहुत अच्छे दिल के हैं, लेकिन वो संयम जब उनका टूट जाता है, इसलिए उनको संयम रखना चाहिए, ऐसे मुझे लगता है। बीड जिल्ह्यामध्ये मागील वर्षभरापासून साधारण 18 वर्षाखालील 30 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत। बीड जिल्ह्यामध्ये मागील वर्षभरापासून साधारण 30 मुलांनी, 18 वर्षाखालील 30 मुलं आहेत त्यांनी आत्महत्या केल्या। त्यांचं कारण एकच आहे की पालकांकडून अपेक्षा जास्त आहेत, अपेक्षांचं ओझं आहे। सरकार यासाठी काय करणार आहे, काय कसं? एक आपण अत्यंत महत्वाचा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, आणि मुलांच्या बाबतीत सगळ्यात सेन्सिटिव्ह कोण असतील तर ते भारताचे पंतप्रधान आहेत। परीक्षा पे चर्चा याच्यामध्ये पहिलाच हे असं आहे की तुम्ही कुठल्या अपयशाला घाबरू नका, अननेसेसरी टेन्शन तुम्ही घेऊ नका। याच्यासाठी स्वतः प्राईम मिनिस्टर प्रत्येक मुलाशी बोलत असतात। बीड जिल्ह्यामध्ये असं घडत असेल तर मी स्वतः बीड जिल्ह्याला भेट देईन। आज सुद्धा मुलांच्या चित्रकलांच्या स्पर्धा चालू आहेत। 27 तारीखला पंतप्रधान मुलांशी बोलणार आहेत। आम्हाला पालकांना सुद्धा या निमित्ताने शिक्षण मंत्री म्हणून आवाहन करायचं आहे, कुठलाही दबाव आपल्या मुलांवर टाकू नका। पुढच्या काळामध्ये अनेक अपॉर्च्युनिटीज त्यांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत। महाराष्ट्रामध्ये अशी सुद्धा पद्धत आहे की ज्याला एखाद्या परीक्षेमध्ये तुम्ही फेल झाला तर ताबडतोब त्याची परीक्षा लगेच असते 2-3 महिन्यामध्ये, त्याच्यामध्ये ते पास होऊ शकतात। आणि याच्यासाठी पालकांची ही जबाबदारी आहे। शेवटी मूल हे सगळ्यात महत्वाचं असतं, ते तुम्हाला कधीही परत मिळू शकत नाही। आणि मूल हे देशाचा ठेवा असतं, त्याला त्याच्या मनाप्रमाणे काम करू द्या। एखाद्याने इंजिनिअरिंगच झालं पाहिजे, एखाद्याने मेडिसिनच केलं पाहिजे, हा जो हट्ट पालक धरतात हा चुकीचा आहे। आणि म्हणून आता आम्ही 6व्या वर्षापासून मुलांची आवड काय आहे याचं परीक्षण करण्याची व्यवस्था केलेली आहे। आणि त्याच्यामुळे मुलांना समजा ड्रॉइंग आवडत असेल तर ड्रॉइंगमध्ये सुद्धा ते सर्वोत्कृष्ट होऊ शकतात। त्यांना ड्रामा आवडत असेल, ड्रामामध्ये सर्वोत्कृष्ट होऊ शकतात। एखादा इलेक्ट्रिशियन असेल तर इलेक्ट्रिशियनचा पगार हा भारतामध्ये 40,000 रुपये असतो आणि परदेशामध्ये दिवसाला 40,000 रुपये असतो। त्याच्यामुळे करिअर चूज करताना शेवटी मुलगा आपला सक्सेसफुल झाला पाहिजे। आणि म्हणून अनेक जे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत ते आपल्या कॉलेज लाईफमध्ये फेल गेलेले होते, स्कूलमध्ये ते नापास झालेले होते, परंतु त्यांनी उत्कृष्ट सॉफ्टवेअरची निर्मिती केली। शेवटी मुलांची आवड काय आहे हे लक्षात घेऊन मुलांचं भवितव्य घडवलं पाहिजे। आणि मुलं एवढी एक देशाची संपत्ती असतात की कुठल्याही मुलाने आत्महत्या करता कामा नये, अशी मी मनापासून सगळ्या मुलांना तर सांगतोच, परंतु विशेषतः पालकांना सांगतो की ही तुम्हाला देवाने दिलेली देणगी आहे, त्याच्यावर तुम्ही दबाव टाकू नका, त्याची काळजी कशी घ्यायची ते शिका। एक आखिरी सवाल, ये सरकार असंवैधानिक इस तरह के आरोप लगे,
राज्यपाल ने शपथ विधि के लिए आमंत्रण ही नहीं दिया, इसके बावजूद भी सरकार शपथ लेती, ऐसा आरटीआई से खुलासा हुआ है। देखिए, लोग कुछ भी बोलते हैं। राज्यपाल ने शपथ दी तो उसका शूटिंग होता है, लोगों ने वो देखा है। शपथ देना ये कंपलसरी है। वो ओथ लेने के बगैर अगर कोई काम करता है तो अनकॉन्स्टिट्यूशनल है। कुछ भी बोलना, कुछ भी छोटी छोटी चीजें निकालना और उससे पॉलिटिकल अपना जो एम है उसको साध्य करने की कोशिश करना। अगर आपको ऐसा लगता है तो आप कोर्ट में जाइए, वहाँ पे कोर्ट है। आपको लगता है हमें दोबारा शपथ लेनी है, हम दोबारा लेंगे, हमारी तो मेजॉरिटी है, हमें लोगों के लिए काम करना है। लेकिन आपको ऐसे लगता है कि आप अगर हमें कोर्ट के मामले में ऐसे ही अटका के रखेंगे और हम काम नहीं कर सकेंगे तो ये गलत फहमी है। हम दिन रात काम करते हैं और हमारे मुख्यमंत्री दिन रात काम करते हैं, हमारे उप मुख्यमंत्री दिन रात काम करते हैं, और जो लोग 11 के बाद अपना दिन चालू करते हैं उनको ये बोलने का कुछ भी अधिकार नहीं। तर आदित्य ठाकरेंनी दावोस दौऱ्यावरून काही आरोप केले होते, काही प्रश्न विचारले होते, ज्याची उत्तरं आता दीपक केसरकर यांनी दिली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।